आयुष्यात पहिल्यांदा मला भीती वाटतेय. त्यांनी मला तुझ्यापासून हिरावून घेतलं ना तर मी मरून जाईन. अगं भित्री लोक मरतात. विश्वास ठेव, आपण नाही मरणार. बस बस, आज मला सगळं कळलंय डॉक्टर की तुला आम्हा लोकांची किती काळजी आहे. माझ्या मुलाच्या लंग्स मध्ये इतकी कॉम्प्लिकेशन्स आणि तू माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीस. आज तू आपल्या 50 वर्षाच्या मैत्रीची चांगलीच किंमत ठेवलीस डॉक्टर. तेजेश्वर मी मारून टाकलंयस तू तेजेश्वरला. जिवंतपणीच मारून टाकलंयस. तेजेश्वर, तू मला काही बोलण्याची संधी देणारच की नाही? ऐक, कमलनी माझ्या पाया पडून मला विनंती केली होती की मी याविषयी तुझ्याशी काही नाही बोलावं. त्याने मला विश्वास दिला होता की तो स्वतः तुझ्याशी याबाबतीत बोलेल. आता मला काय माहिती की तो तुझ्याशी काही बोललाच नाही. तू तुझं जस्टिफिकेशन देणं बंद कर डॉक्टर, आणि मला खरं खरं सांग, माझ्या मुलाचा आजार कुठल्या स्टेजवर आहे? आता मी हे सगळं तुला टेलिफोनवर कसं समजावू शकतो? हे बघ, मी इन्स्टिट्यूटमध्ये आहे. आता जर तुला कळेलच आहे तर मी लगेच या बाबतीत तुझ्याशी बोलू इच्छितो. हे बघ डॉक्टर, माझ्या मुलाला काहीही होता कामा नये. ही हॅज टू लिव्ह. डू यू अंडरस्टँड? तुला जेवढे रुपये खर्च करायचे खर्च करून टाक. त्याचा इलाज जिथे करायला हवा तिथे कर, पण माझ्या मुलाचा जीव वाचव. ऐकतोयस ना तू? ऐकतोय तेजेश्वर, ऐकतोय. बट प्लीज काम डाऊन. बघ, आता आपल्याला सत्याच्या सामोरं जावं लागेल. म्हणून तू इकडे ये, एकत्र विचार करू. ठीक आहे डॉक्टर, बट माय सन मस्ट लिव्ह. तुम्ही अजून ऑफिसला नाही निघालात? व्हॉट्स द मॅटर? कमल नाही येते तुमच्यासोबत? नाही, अजून त्याची तयारी झाली नाहीये. मी निघतो. बाबा, आय एम व्हेरी सॉरी. मी तुम्हाला अपसेट केला. बट लेट्स फेस द फॅक्ट्स बाबा. माझा हा रोग अशा स्टेजमध्ये आहे की आपण काहीच नाही करू शकत. करू शकतो. तुझा हा बाप सगळं काही करू शकतो. तू माझं विश्व आहेस. मी माझं सगळं काही पणाला लावायला तयार आहे बाळा. मी युद्धाच्या मैदानात एकदा नाही 100दा खंबीरपणे सामना केलाय. जेव्हा मृत्यू माझ्या समोर तोंड वासून उभा होता. तू घाबरू नकोस बाळा, आपण याचा सामना करू. यू जस्ट रिलॅक्स. बाबा, लव्ह यू बाबा. आय लव्ह यू. तू एवढ्या सकाळी मला घरी बोलवायला आलीस, मला तर भीतीच वाटली. मला माहिती होतं तुझे बाबा तुझ्या घरी येण्याबद्दल मला सोडणार नाही. पण मी काय केलं असतं? उस्मान सरांनी हट्ट केला की मी स्वतः गौतम सरांना बुकलेट द्यावं. मी टाळण्याचा किती प्रयत्न केला, पण गौतम सर स्वतः मला खाली घ्यायला आले. मला तर रात्रभर झोप नाही आली. पळत पळत आली आहे ना, म्हणून अजूनही दम लागलाय. किती अडचणी आहेत अविनाश. मला कळतच नाहीये की मी काय करावं. श्यामली आली नाही, झोपली का? जी नाही, त्या त्यांच्या खोलीत नाही आहेत. एकतर ती खाली बागेत असेल किंवा आईच्या खोलीत चहा पित असेल. जी नाही, तिथे पण नाही आहेत त्या. माळी म्हणत होता मागच्या जंगलामध्ये त्या सकाळी लवकर उठून पळायला गेल्यात. चहा अजून घेऊन येऊ? नाही, नको, ट्रे घेऊन जा. माहित नाही या सडपातळ मुलीच्या मानगुटीवर हे जॉगिंगचं भूत कुठून येऊन बसलं. कदाचित ते अविनाश सोबत. माय गॉड. या माझ्या सगळ्या नोट्स आहेत.
माहीत नाही पुढे काय होणार आहे. या सगळ्या नोट्स तुझ्याकडेच राहू दे. बाबांना माझ्या थिसेसमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे आणि माझ्या आनंदातही नाही. ते त्यांचीच मनमानी करणार. माझ्यासाठी खूप कठीण काळ येतोय अविनाश. मला माहिती आहे, गौतम काकांनी पण हेच सांगितलं होतं. तू घाबरू नकोस, आपण लढू. बाबा तर माझा सगळा राग बिचारे आईवर काढतात. तू काळजी करू नकोस, आपण त्यांचे सगळे अश्रू पुसू. फक्त तू प्रत्येक पाऊल निडरपणे पुढे टाकत जा. जर काही नाही झालं तर आपण पळून जाऊ आणि एकत्र राहू. नाही, का हिम्मत नाहीये? आईचं काय होईल? बाबा तर तिला जीवे सुद्धा मारतील. अविनाश, मी काय करू? आयुष्यात पहिल्यांदा मला भीती वाटतेय. त्यांनी मला तुझ्यापासून हिरावून घेतलं ना तर मी मरून जाईन. अगं, भित्री लोक मरतात. विश्वास ठेव, आपण नाही मरणार. तर हे सैतानाचा कार्टर जॉगिंग करणं सोडून तुला इथे फूस लावत बसलाय. बाबा प्लीज नीट बोला. शरम वाटायला हवी आहे तुला. आणि तू बापावर ओरडतेस. चाल. आणि ऐक मुला, आता जर तुझी सावली सुद्धा माझ्या परिसरात दिसून आली तर मी तुला गोळ्या घालून मारून टाकेन. हे पाहिला तुमच्या राजकुमारीची आरती ओवाळा. ती तिथे जंगलामध्ये आपल्या बापजादांचं नाव उज्ज्वल करत होती. उठा, तुम्ही का थंड पडला आहात? ती तिथे त्या लफंगी अविनाश सोबत. खूप झालं, खूप झालं. आता जर या मुलीने घराबाहेर पाऊल टाकलं तर मी हिला जीवे मारून टाकेन. घ्या, मारून टाका मला. गळा दाबून टाका माझा. मारत का नाही? हा, मारून टाका.